नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं. स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास मात्र नक्की असू द्या. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख विचार आणि कर्मानेच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका, कारण या जगात असं कोणीच नाही की ज्याला सगळे चांगले म्हणतील. इतरांवर प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करायला हवं. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही तो इतरांवर काय प्रेम करेल? आपण गरीब असणं किंवा कमी पैसे कमवत असणं याला नशीब किंवा भाग्य जबाबदार नसतं. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे आवश्यक ती कौशल्य नसणं. तुम्ही जे करत आहात ते करता करता नवीन कौशल्य आत्मसात करत राहा. जसं म्हणतात की शिकलेलं कधीच वाया जात नसतं. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर स्वतःचं अस्तित्व विसरून जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. आणि यशस्वी होण्यासाठी मन शांत ठेवा आणि काही गोष्टी दुर्लक्ष करा. जसं म्हणतात की सुख मागून मिळवता येत नाही. जर प्रत्येक दिवसाला आनंदी राहायचं असेल तर सकारात्मकतेसोबत दिवसाची सुरुवात करायला पाहिजे. शांत राहून श्वासावर लक्ष द्या. तुमचा श्वास तुम्हाला योग्य रस्ता नक्कीच दाखवेल. कोणाच्या वाईट परिस्थितीवर कधीही हसू नका, कारण ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तर ती तुमचे चेहरे आणि तुम्ही काय म्हणाले हे नेहमी लक्षात ठेवते आणि योग्य वेळ आल्यावर व्याजासकट त्याची परतफेडही नक्कीच करत असते. जीवनात स्वतःची तुलना कधीच इतरांसोबत करू नका, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. तुलना करायचीच असेल ना तर तुमच्या कालच्या आजच्या दिवसासोबत करा. ती तुम्हाला नक्कीच पुढे नेईल आणि यशस्वी बनवेल. जीवनात ज्या गोष्टीची इच्छा आपण करतो ती आपल्याला मिळाली की आपण यशस्वी होतो. आणि ज्या गोष्टी जीवनात आहेत त्यांच्यावर तुम्ही बिनशर्त प्रेम करायला लागला, त्यांचा स्वीकार केला तर तुम्ही नेहमी प्रसन्न बनता. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती प्रेम करत राहा, आनंदाने स्वीकारा आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जा. मनात नेहमी अशाच विचारांना स्थान द्या जसं तुम्ही तुमच्या जीवनात पाहू शकता, कारण विचार हे बी असतात आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्या त्या विचारांचं फलित असतं. नेहमी सकारात्मक नाही पण चांगले विचार नेहमी करा, कारण तुम्ही जे विचार करत असता तेच तुमच्या सत्यात उतरवत असतात. तेव्हा नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. या जगात आपल्या विचारांपेक्षा शक्तिमान असं काहीच नाही, कारण ते आपल्याला बिघडवूही शकतात आणि घडवूही शकतात. निवड करण्याचं स्वातंत्र्य हे सर्वस्वी आपलंच असतं. योग्य निवड करा आणि यशस्वी व्हा आणि आनंदीही व्हा. मग ती निवड तुमच्या विचारांची असो किंवा योग्य दृष्टिकोनाची असो किंवा योग्य माणसाची असो. आपल्या समस्यांचं निराकरण आपण स्वतः करू शकतो. इतर लोक फक्त सल्ले देऊ शकतात. कोणी येईल आणि आपलं आयुष्य बदलून टाकेल ही निरर्थक अपेक्षा मनातून काढून टाका, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. लोके फक्त सल्ला देतात, काम करायचं तर तुम्हालाच आहे. वेळ आणि आवश्यकतेनुसार माणसाची किंमत कमी जास्त होते. माशी चहात पडली तर चहा फेकून दिला जातो आणि माशी तुपात पडली तर माशी फेकून दिल्या जाते. आपली किंमत स्वतःला असू द्या. लोक वेळेनुसार आणि गरजेनुसार तुमची किंमत ठरवतात, पण त्यामुळे आपल्याला काहीही फरक पडायला नको. लोकांच्या मनाप्रमाणे जगायला गेलो तर कोणालाच आनंदी करू शकणार नाही आपण. प्रथम स्वतः एक चांगला माणूस बना, म्हणजे जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याचं समाधान नक्की भेटेल. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश हे जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो. मेहनत तुम्हाला अशा जागी घेऊन जाते जिथे नशीब पण तुम्हाला शोधत येतं. मन स्थिर असेल तर विचार भटकत नाहीत आणि स्थिर विचार असेल तर यशाचा मार्ग चुकत नाही. दररोज कोणाच्या तरी आनंदाचे कारण बना. तुम्हाला यातून मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त असतो.
ध्येय सुंदर असतं, असाध्यही नसतं, पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो. एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच की आपल्या लक्षात आलं पाहिजे की जसं जसं आपण मोठं होत जातो तशा आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तेव्हा जीवनातही काही अशा गोष्टी आहेत की त्या खोडल्या जात नाहीत. तेव्हा वेळीच काळजी घ्या. चुका होत जातील, त्या सुधारत जा. वाटा सापडत जातील, शोधत जा. माणसं बदलत जातील, स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जण जातील, स्वतःला सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुमची क्षमता मात्र दाखवत जा. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवं आहे ते मिळवणं म्हणजे यश, आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख असतं. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुखी राहण्याचा नक्की प्रयत्न करा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगायची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचं असेल तर आपल्यावर होणारी टीका आपल्याला सहन करावीच लागेल. कारण स्तुती आळशी बनवते, तर टीका व्यक्तीला खडबडून जागं करते. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल तुमच्या जीवनाचा. आपलं म्हणणं थोडक्यात मांडता आलं पाहिजे, कारण मोठ्या वाटणाऱ्या गोष्टी आजकाल स्किप केल्या जातात. माणूस पण नोटांसारखा असला पाहिजे होता. उजेडात घेऊन पाहता आला असता खरा आहे की खोटा आहे. नशीब आणि अपेक्षा यांचा मेळ सहसा बसत नाही, कारण अपेक्षा त्याच असतात ज्या नशिबात नसतात, किंवा नशीब तेच देत असतं ज्याचा कधीही विचार देखील केलेला नसतो. तेव्हा दोन्ही गोष्टी स्वीकारत जा. कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख मात्र नेहमी सुख देऊन जातं. तेव्हा कोणासाठी दुःख नक्की सहन करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सकाळ तर रोजच होते, परंतु शुभ सकाळ काय असते? विवेकानंद यांनी सुंदर उत्तर दिले. आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो, तीच शुभ सकाळ असते. काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. आपण सत्याबरोबर चालायचं. एक दिवस काळ आपल्याबरोबर चालेल. फक्त परिश्रम घेताना नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदाने कर्म करत राहायचं असतं. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होत जातात. कर्म चांगलं ठेवा, सगळ्या गोष्टी योग्य होतील. चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका. तेव्हा दररोजच आपण यासारख्या हा छोटासा सकारात्मक विचारांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.